श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व पाप जळून भस्म होतात, असे आपल्या पुराणामध्ये लिहिले गेले आहे. मंडळी, एकादशी करणे, एकादशीचा उपवास, व्रतवैकल्य करणे हे प्रत्येकाला जमत नाही, तरीही काही हरकत नाही. आज हा मंत्र फक्त श्रवण करा, कारण 13 फेब्रुवारीला एकादशी ही अत्यंत पुण्यफळ देणारी ही एकादशी आहे. सर्व पाप नष्ट करणारी ही एकादशी आहे. या 2 दिवसाच्या पुण्य काळामध्ये जर तुम्ही हा मंत्र ऐकला तर तुमच्या घरामध्ये प्रचंड धनसंपत्ती येऊ लागेल. या एकादशीला असा आशीर्वाद दिला आहे की जो भक्त ही एकादशी पूर्ण श्रद्धेने करेल त्याच्या अनंत जन्माचे पाप जळून भस्म होतील व येणारा काळ हा अत्यंत शुभ व आनंददायी असेल. ज्यांच्या आयुष्यात खूप कष्ट आहेत, ज्यांना कोणत्याच कामात यश प्राप्त होत नाही, हाती घेतलेल्या कामात असंख्य अडचणी येतात, घरामध्ये सततची वाद होत असतात, रोग आजार हात धुवून मागे लागलेले असतात, तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक, मानसिक व शारीरिक अडचणी तुमचे पाठ सोडत नाहीत, तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर येणं म्हणजे हा काही निव्वळ योगायोग नाही, तर यामागे परमेश्वरीय इच्छा आहे. त्यामुळे मंडळी, ही परमेश्वरीय इच्छा स्वीकारा आणि आज आत्ता चालू क्षणाला हा एक मंत्र ऐकायला सुरुवात करा. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, तसेच तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील आणि तुमच्या अनंत जन्माचे प्रारब्धाचे भोग संपतील. तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कायमचा निघून जाईल आणि तुमचे घर धनधान्याने व संपत्तीने भरून जाईल. एवढी ताकद या मंत्रामध्ये आहे. हा मंत्र साधा समजून जो पुढे जाईल त्याचे आयुष्य असेच दुःखात आणि दारिद्र्यात असेल, आणि जो हा मंत्र पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने ऐकेल त्याला धन, वैभव आणि संपत्ती प्रदान होईल. तुमच्या जवळ एवढे धन येईल त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या आयुष्यात तुमचा वर्तमान, तुमचा भविष्यकाळ हा सोन्यासारखा सोनेरी असणार आहे. त्यामुळे मंडळी, हा मंत्र अजिबात दुर्लक्षित करू नका आणि हा मंत्र दिसताक्षणी ऐकायला सुरुवात करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो
वा मोठी तुम्ही या सुपर थँकच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम श्री मंगल मूर्ते नमः। 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 ओम श्री मंगल मूर्ते नमः।
ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री मंगलमूर्तये नमः। ओम श्री
श्रीमंगलमूर्तये नमः। ॐ 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 श्रीमंगलमूर्तये नमः।
ओम श्री मंगलमूर्ते नमः.